आहे ना लई. इथं पण एक एक 2 3 4 5 6 7 8 9 मित्रांनो इथं खाली हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आज काय काय होतं, काय काय होणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आजचा दिवस मस्तपैकी वाटतं, बघू शकता तुम्ही. वातावरण लय भारी झालेलं आहे आजचं, आणि ऊन नाही का काहीच नाही आहे. आणि 2-3 दिवस झालेलं आहे भावना, पाऊसच पडला नाही. त्या दिवशी पाऊस पडलेला होता आणि ब्लॉग तर काढला होता, तुम्ही जाऊन बघा. तर भावांनो बघा आज ब्लॉगमध्ये काय काय होतं आपण करूया, आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर चाल. तर मित्रांनो, हा तिकडच्या माळ्याकडे जायचा रोड तुम्ही बघू शकता. हा बघा हा रोड, आणि हा तर आम्ही तिकडं राहायचो पहिले, त्या माळ्याकडे जायचा हा रोड. तर मित्रांनो आपण आता तिकडंच आलेलो आहे. तर चला आता आपण निघूया. आणि बरंच वेळ झालं इकडं मी थांबलेलो आहे, कारण इकडे ना मस्त लोक होते बघा. आंबे खायला येतात ना इथं, हे आंब्याला आंबे असतात ना काही. आता कसं आंब्याचं सीझन आहे, तर खूप लोक आंबे खातात नाही का. तर मित्रांनो, मागच्या ब्लॉकमध्ये ना मामाच्या गावाला गेलो होतो, तिकडे जास्त आंबे, इकडच्यापेक्षा तिकडे जास्त आहे मित्रांनो आंबे, पण इकडे नाही एवढे. तर चला आता आपण निघूया, तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आपली जुनी गाडी घेऊन आलेली आहे आपल्याला. आता नवी गाडी तिकडं गेली घेऊन. तर गाईज आपण परत वणीत जाऊन येऊ, तर काम आहे आपल्याला, आणि मग तिकडं जायचं आहे. चला तुम्हाला मी एक फळ दाखवतो. चला. तर बघू शकता फणस आहे गाईचे मित्रांनो, बघू शकता फणस. तर या झाडावर वरपर्यंत लागलेले पूर्ण म्हणजे मित्रांनो. आता आपण आहे ना आतावर इकडं जायचं आहे आपल्याला बागामध्ये मी, आणि आपण तिकडनं आलो का परत तुम्हाला मी पूर्ण मोठं झाड आहे, फुल मोठं झाड मित्रांनो, तुम्हाला बघू शकता बघा फणसाचं. तर आपल्याला इकडं जायचं आहे, नंतर परत येतो आणि तुम्हाला पूर्ण मोठमोठे लय फळं लागलेली खट्टी मित्रांनो. इथं आश्चर्य ते खूप मोठं फणस आहे. तर चला आता आपण ना आपल्याला इकडं आपण तिकडं बागामध्ये आलो आहे द्राक्षाच्या. तर आपल्याला इकडं काम होतं थोडं, तर आलो फिरायला. चला आता आपण जाऊन येतो तिकडून, मग फणसकडं जाऊया. तर तुम्हाला कारली दिसते लावेल, पिवळे पडले मित्रांनो, कारले खराब झालेले बघू शकता. आपला आई सप्तशृंगीचं डोंगर म्हणजे वणीगड किती मस्त दिसतो इकडनं पण. तर मित्रांनो, आता वाजले आहेत 4:30. तर गाई खूप कंटाळा आला होता इकडं बसून मळ्यामध्ये. तर भावांनो, आता आपण चाललो आहे तिकडं फणसाच्या झाडापाशी. झालं आता तुम्हाला दाखवतो की फणस किती मोठे मित्रांनो. पूर्ण झाडाच्या बुडापासून तर वरपर्यंत खूप मोठे लागलेले, काही छोटेले पण आहेत ते. तर चला आता आपण तिकडे जाऊ. तर गाई मस्त बघूया. तर भावांनो, मी कधी खाल्लेलं नाही ते फणस, मला खाऊन बघायचं आहे. तर मित्रांनो बघूया आपण. चला आधी पिकलेले आहेत की नाही ते बघायचं आहे आपल्याला. तर चला आपल्याला असं जायचं, मग असं इकडं जायचं, सरळ पुढं जायचं आहे आपल्याला. आणि ते फणसाचं झाड खूप लांब आहे तिकडं, ते बघू शकतात तिकडे. ते बघा इथं जायचं आहे. चला बघा, खूप मोठं आहे ना लई. बघा इथं पण एक 1 2 3 4 5 6 7 8 9 मित्रांनो. इकडं खालीच 7 आहे, नुसते बुडाला 7 आहे. तर वरती किती असेल ते विचार करा तुम्ही, वरती फणस किती असेल. तर मित्रांनो, तुम्ही पण विचार करत असाल की हा सकाळी शूट केला आणि दुपारी का केला नाही. तर भावांनो, शेतामधलं काम होतं आणि कामामुळे आपल्याला ना ब्लॉग काढता जमला नाही. तर भावांनो, मग काम झालं, मग संध्याकाळच्या टायमाला आपण 4:30 वाजलेत.
तेव्हा आपण ब्लॉग काढला, 2-3 शूट केले मस्तपैकी. आणि फणसाचं झाड खूप मोठं होतं मित्रांनो, आणि त्याच झाडाखाली उभं आहे मी, हे बघू शकता, हे बघा. त्याच्या कारणाने मित्रांनो मस्त की मांडला की आता ब्लॉग काढून घेऊया. तर काहीच आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. आता आपण घरी जायची तयारी झालेली आहे आणि 6 वाजले इथं मित्रांनो. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. भावांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया, बाय बाय.